औरंगाबाद न्यूज़ में आपका स्वागत है। और अभी हम सदगुरु धनेश्वर महाविद्यालय में उपस्थित है। और हमारे साथ में यहाँ स्कूल के जो मुख्य अध्यापक है और सर भी मौजूद है। सर से पूरी जानकारी प्राप्त करते हैं। सर, हमारे चैनल पे आपको स्वागत है। और ये जो स्कूल चला रहे हैं सर आप, तो आपके पास में स्कूल में कौन कौन सी सुविधा है, माध्यम कौन सा है, उस बारे में पूरी मालूम दीजिए। सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय घोडेगाव, माध्यम मराठी. सर, आपल्या शाळेमध्ये जे मराठी माध्यम आहे, तो पहिली ते कितीपर्यंत आहे त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या. आमच्याकडे वर्ग 8वी पासून ते 10वी पर्यंत 3 वर्ग आहेत आणि 202 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत 3 वर्गामध्ये. तर 85 मुली आहेत आणि 117 विद्यार्थी आहेत. सर, आपल्या शाळेमध्ये आपण सांगितले की 10वी पर्यंत आहे आपल्याकडे, तो 10वीचे जे निकाल असते, तो 10वीमध्ये निकाल कसा असतं त्याच्याबद्दल तुम्ही. तर आमच्या विद्यालयाचा पहिल्यापासूनच 95%, 96%, 99, मागच्या वर्षी 100% रिझल्ट, म्हणजे ही जी परंपरा आहे तर ती पहिल्यापासून अशाच पद्धतीने आहे. 98, 99 किंवा 100% शाळेचा निकाल हा नियमित असतो. सर, आपल्या घोडेगावमध्ये शाळा आहे, तो शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात, मुला मुली, तो कुठून येतात? तर खरं सांगायला गेलं तर घोडेगाव हे डोंगरी भागामध्ये आहे. तर आमच्याकडे जवळजवळ 5 ते 6 खेड्यावरचे विद्यार्थी येतात आणि सर्वात शेवटचं जे गाव आहे तर बनवाडी तांडा, त्याच्यानंतर रसूलपुरा, गोपाल चावडी, इकडे जाफरवाडी, घोडेगाव, सोनखेडा, इस्लामपूरवाडी, जवळजवळ 4 ते 5 किलोमीटरवरून विद्यार्थी पायी येतात. परंतु नियमित मात्र त्यांची जी उपस्थिती असते ती जवळजवळ 98-99% असते. सर, आपल्या शाळेमध्ये सांस्कृतिक जे कार्यक्रम होतात, तो सांस्कृतिक कार्यक्रम कोणकोणते घेतात? तर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बाबतीत आमच्या शाळेचे जे अध्यक्ष आहेत साईनाथ पाटील जाधव, यांचं तर नेहमी आम्हाला एक मार्गदर्शन असतं की विद्यार्थ्यांचा जर सर्वांगीण विकास त्या ठिकाणी तुम्हाला घडवायचा असेल तर सांस्कृतिक कार्यक्रम हा नियमित घेतला गेला पाहिजे आणि ते होतात. आणि आमचे जे सहकारी आहेत सर्व शिक्षक मंडळी ते हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेतात आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत तर त्यांचासुद्धा मोठा सहभाग त्यामध्ये असतो. सर, आपलं नाव आणि शाळेचं पूर्ण ॲड्रेस सांगा. तर मी मुख्याध्यापक खैरनार येडी, सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय घोडेगाव. सद्गुरू जनेश्वर माध्यमिक विद्यालय घोडेगाव येथे सहशिक्षक पदावर मी कार्यरत आहे. आणि प्रथमतः माझं नाव सांगतो. मी जिते KM या ठिकाणी 8वी, 9वी, 10वी या इयत्तांसाठी गणित विषय शिकवतो आणि 10वीसाठी इंग्रजी विषय शिकवतो. खरं म्हणजे शाळा आमची सर्व बाबतीत अद्ययावत अशी शाळा आहे. कारण शाळेमध्ये बहुतांशी सुविधा आम्ही उपलब्ध करून घेतलेल्या आहे. आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री साईनाथ पाटील जाधव हे कायमस्वरूपी प्रत्येक गोष्टीचा अगदी मनापासून पाठपुरावा करतात आणि त्या माध्यमातून इथं सुविधा उपलब्ध झालेल्या आहे. या ठिकाणी डिजिटल बोर्ड आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी संगणकाचं शिक्षण दिलं जातं विद्यार्थ्यांना. मल्टीमीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षण देण्यावर आमचा भर असतो की जेणेकरून एखादा उपक्रम किंवा एखादा प्रयोग याच्या माध्यमातून विद्यार्थी कसं शिकतील आणि ज्ञान कसं आत्मसात करतील हा आमचा हिरारीनं प्रयत्न असतो. सर, आज जे शाळेमध्ये आपले कार्यक्रम चालू आहे, तो कशाबद्दल कार्यक्रम घेतलेला? आमची अगदी शाळेच्या ओपनिंगपासून अशी एक परंपरा आहे की नवीन वर्ष सुरुवात व्हायचं असेल तर 1 जानेवारीला आम्ही रंगारंग हा अभूतपूर्व आगळा वेगळा प्रोग्राम घेतो. त्यामध्ये विद्यार्थी गायन करतात, आपले विनोद सांगतात, विविध कला सादरीकरण जसं पक्ष्यांचे आवाज वगैरे, त्यानंतर नृत्य सादर केलं जातं, नाटिका सादर केल्या जातात आणि हा साधारणतः 2 ते 2.5 तासाचा आमचा मिनी गॅदरिंगचा कार्यक्रम असतो. सर, आपल्या शाळेला किती वर्ष झालेले आहेत? आमची शाळेची जी ओपनिंग आहे
तर ते जून 1994 पासून आहे. सर आपल्या शाळेमध्ये मुला मुलींची दोघीची सुविधा आहे हा, दोघांची सुविधा आहे. आणि शासनामार्फत जे बसेसची जी सुविधा असते हां, तो त्याची सुविधा आहे का आपल्या शाळेमध्ये? नाही आमच्याकडे ना बसेस नाही चालणार, कारण मुलं हे दुर्गम भागातून पायी येतात. तिथं जाण्यासाठी येण्यासाठी रस्त्यांची अशी फारशी व्यवस्था नाही. शाळेचे विद्यार्थी आहे तर आपलं शिक्षण आता कितीपर्यंत चालू आहे, कोणत्या वर्गात आहे का? मी इयत्ता 10वीत शिकत आहे. माझे वर्ग शिक्षक जिते सर, शाळेचे मुख्याध्यापक खैनार सर. आमच्या वर्गात एकूण 89 विद्यार्थी आहे, त्यातील 37 मुली आणि 52 मुलं आहे. शाळेमध्ये शिक्षण वगैरे चांगले भेटतं का? हा, संपूर्ण अभ्यासक्रम मी आता 10वीत असल्यामुळे बोर्ड परीक्षा ह्या वर्षी आहे, त्यामुळे आमचा जानेवारी सुरू होताच संपूर्ण अभ्यास. चॅनलवर आपलं स्वागत आहे, अभिनंदन आहे. आपण शाळेमध्ये सेवक आहे, तो कशाबद्दल सेवकचं काम करतात? माझ्या संबंधित जे काम आहे, सन्माननीय शाळेचे मुख्याध्यापक यांच्या आदेशाचे पालन करणं, शाळेत वेळेच्या अगोदर येणं, स्वच्छता, पाण्याची व्यवस्था, नीटनेटकेपणा हे ठेवणं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते मुलासाठी करतो. आपलं नाव? सकाळी कामं संख्या श्रीमती हिरा केशवराव लहान. शाळेत 9 वाजता येणे, साफसफाई ते करणे, मुलांना खिचडी देणे, पाणी ते भरणे. नाही, मग आपल्या शाळेमध्ये मुली पण आहे, हो, तो मुली त्याच्या पण संदर्भात आहे. कसं काम करतात तुम्ही? मुली पण आहे, मुलं पण आहे. मुलींच्या काही समस्या असल्या त्या सांगणे त्यांना. आपण कुठून येतात हे शाळेला? माझं गाव हेच आहे घोडेगाव. किती वर्षापासून आहे आपण शाळेमध्ये? मी जवळपास 22 वर्षापासून येते. काय नाव आहे आपलं? हिरा केशवराव. बच के अपने घर से सुख जाएगा कहाँ, बदलेगा नसीबा एक रोज मेरी माँ. बच के अपने घर से सुख जाएगा कहाँ, बदलेगा नसीबा एक रोज मेरी माँ. तेरे लिए तेरी कसम लूंगा मैं 100 जन्म, तू नहीं तो दुनिया में कुछ नहीं मेरा. तेरी उंगली पकड़ के चला, ममता के आंचल में पला. माँ, ओ मेरी माँ. धन्यवाद. यानंतर आपल्या समोर एक नृत्य सादर करण्यासाठी मी बोलवतोय. दोन्ही बहिणी आहेत, चिरबाई आहे, भगिनी, पटकन यायचं आहे.